बीडमध्ये एका तरुणाचं अपहरण झालं आणि बेदम मारहाण झालेल्या प्रकरणात पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतलं असून त्यातील तिघे अल्पवयीन आहेत। या संपूर्ण घटनेच्या तपासात आता एक नवा ट्विस्ट आला असून जुन्या प्रेयसीनं सुपारी देऊन तरुणाचं अपहरण केल्याचं समोर आलं। तर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अपहरण केलेल्या तरुणाची 14 तासात सुटका केली। नागनाथ ननवरे यांना मारहाण करून त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं होतं। या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता। 2014 मध्ये दिया यांचं पहिलं लग्न संतोष पवार यांच्यासोबत झालं होतं, मात्र त्याला दारूचं व्यसन होतं। काही काळानं दिया आणि नागनाथ ननवरे यांचे प्रेमसंबंध जुळले आणि 11 वर्षांपूर्वी ते दोघं पळून बीडमध्ये आले। तेव्हापासून दोघे एकत्र वास्तव्याला होते, मात्र नागनाथ यांचे यापूर्वी ज्योती काळे हिच्याशी प्रेमसंबंध होते आणि ज्योतीनंच नागनाथचं अपहरण घडवून आणल्याचं समोर आलं। सविस्तर तक्रार पीडित याची पत्नी दिया ननवरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीच्या शोधकामी आणि पीडित याच्या शोधकामी 3 वेगवेगळे पथक तयार करून पाठवण्यात आले होते आणि या तपास करत असताना सातत्यपूर्ण 14 तास तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्या ठिकाणी पीडित याची सुटका करण्यात आली आहे। आरोपी ताब्यात घेण्यात आले। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली।